नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. अकोलेकरांच्या डोळ्यात आणि आधुनिक गाड्यांवर धूळच धूळ. रस्ते स्वच्छतेचा ठेकेदार गायब. महापालिकेत सुरू तरी काय? छोट्या केमिस्टवर कारवाईचा धडाका. मोठ्या होलसेल्सला मात्र अभय. कमिशनखोर डॉक्टरांवर FDA करणार का कारवाई? SS जिन भूखंड घोटाळ्याने स्थानिकांमध्ये वाढला रोष. भूमी अभिलेख विभागाच्या आशीर्वादाने कितीदा झाला फेरफार. मतदार यादीचे नवनीकरण थंड बसत्यात. 16 लाखांपैकी केवळ 1.5 लाखांच्या मतदारांचे डिजिटलायझेशन. पातूरमध्ये निवडणूक आयोगाच्या कामात मोठा निष्काळजीपणा. शासकीय कामाचे अधिकार खासगी व्यक्तींच्या हाती कसे? आता सविस्तर बातम्या. शहरातील अनेक रस्त्यांवर दुचाकी चालवताना समोर 4 व्हीलर गेली की डोळ्यात धूळ जाते, रेती जाते, पण शहरातील रस्ते सफाईसाठी नेमलेले कर्मचारी रस्ते साफ करत नाही. त्याचबरोबर लाखो रुपयांच्या आधुनिक गाड्या वाहन विभागात धुळखात पडल्या आहेत. कलेश्वर या भागात मी सध्या उभी आहे. एकच लक्ष, शहरे स्वच्छ, स्वच्छ महाराष्ट्र अभियान असं लिहिलेलं आहे या गाड्यांवरती. शहरे स्वच्छ करण्यासाठी या गाड्या इथे आणल्या गेलेल्या आहेत, पण सध्या या गाड्यांचा उपयोग फक्त उभ्या राहण्यासाठी आहे. तुम्ही बघू शकता सध्या धूळ हे जे गाड्या आहेत ना, बघू शकता ह्या गाड्या धुळखात पडलेल्या आहेत. लोकांच्या रस्त्यावर, डोळ्यांमध्ये आणि घरात धूळ चाललेली आहे आणि ह्या गाड्या फक्त शो म्हणून इथे उभ्या आहेत. मी कॅमेरा पर्सन राम तिवारी सोबत, आरआरसी न्यूज अकोला. यंत्रचलित स्वच्छता गाड्या अकोल्यात दाखल झाल्या, पण दुर्दैवाची बाब म्हणजे या गाड्या सध्या रस्त्यावर धावण्याऐवजी महानगरपालिकेच्या वाहन विभागात उभ्या आहेत. एकीकडे अकोलेकरांच्या डोळ्यात धुळीचे कण जात असताना दुसरीकडे या गाड्या शोरूम सारख्या उघड्यावर उभ्या आहेत. अकोला शहराला चकाचक करण्यासाठी आणि रस्त्यावरील धूळ कचरा साफ करण्यासाठी या हायटेक गाड्या मोठ्या थाटामाटात दाखल करण्यात आल्या होत्या. या आधुनिक गाड्यांमुळे अकोलेकरांच्या स्वच्छतेत मोठी सुधारणा होईल अशी मोठी अपेक्षा नागरिकांना होती, परंतु प्रत्यक्षात चित्र काही वेगळेच आहे. या महागड्या गाड्या केवळ वाहन विभागात धुळखात पडल्या आहेत. जर या गाड्या तातडीने वापरल्या गेल्या नाहीत तर त्यानं वापरताच पडून राहून खराब होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सध्या शहरातील मुख्य रस्ते आणि चौकांमध्ये धुळीचे साम्राज्य आहे. नागरिकांच्या डोळ्यात, तोंडात धुळीचे आणि मातीचे कण चालले असून डोळ्यांचे आणि श्वसनाचे आजार वाढत आहेत. असे असताना महापालिका प्रशासन या गाड्या वाहन विभागाच्या या शोरूममधून कधी बाहेर काढणार आणि अकोलेकरांना या वायू प्रदूषणापासून कधी मुक्ती मिळणार, हाच प्रश्न आता अकोल्याची जनता विचारत आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून सध्या राज्यातील छोट्या केमिस्ट आणि ड्रगिस्टवर किरकोळ चुकांसाठी कडक कारवायांचा धडाका सुरू आहे. मात्र दुसरीकडे औषध बाजारातील पाडेमुडे असलेल्या मोठ्या होलसेल विक्रेत्यांकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात असल्याचा गंभीर आरोप होत आहे. ज्या भागात रुग्णांना औषधे मिळत नाही तिथे छोटे मेडिकल दुकानदार रुग्णहितार्थ काम करतात, पण बड्या होलसेल विक्रेत्यांच्या नेटवर्कचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दवा बाजारातील मोठे औषध विक्रेते, होलसेल विक्रेते थेट डॉक्टरांना आणि त्यांच्या हॉस्पिटलांना अटॅच असलेल्या मेडिकल स्टोअर्सना मोठ्या प्रमाणावर विशिष्ट औषधांचा पुरवठा करत आहेत. अनेक ठिकाणी तर डॉक्टरांना थेट लाखो रुपयांचे कमिशन देऊन औषधे विकली जात असल्याचे बोलले जाते. नियमानुसार औषधांची विक्री ही परवानाधारक केमिस्टच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचणे गरजेचे असताना हे थेट होलसेल टू डॉक्टर नेटवर्क राजरोसपणे सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनाचा औषध विभाग छोट्या दुकानांवर तपासणीचे सत्र राबवतो, पण आजपर्यंत या संपूर्ण रॅकेटमध्ये सामील असलेल्या किती बड्या डॉक्टरांवर, किती ऑपरेटर हॉस्पिटलवर FDAने ठोस कारवाई केली, हा आता महत्त्वाचा प्रश्न बनला आहे. FDAने जर आपला मोर्चा केवळ छोट्या किरकोळ विक्रेत्यांवर हटवून मोठ्या होलसेल एजन्सीज आणि त्यांच्या गोदामांवर वळवला
तर औषध खरेदी विक्रीवर कोट्यवधी रुपयांचे मोठे गबाळ आणि कमिशनचे काळे साम्राज्य उघडकीस येऊ शकते. सरकारच्या कोट्यवधीच्या जमिनीवर गुंठेवारी करत भूखंड घोटाळा आणि डीटीआरच्या गैरवापराचे प्रकरणी राज्याच्या नगरविकास विभागाने चौकशीचा आदेश दिला आहे. एसएसजी प्रकरणात आता फ्लॅटधारक आणि बंगल्यांचे मालक मात्र अडचणीत आले आहेत. दरम्यान भूखंड घोटाळा झाला असताना खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. एसएसजी प्रकरणात गुंठेवारी कशी काय अप्लाय झाली? शासनाच्या नियमानुसार येथे लाऊड टाकण्याची गरज होती, पण तसे झाले नाही. गुंठेवारी करत थेट ओपन स्पेस, रस्ते, पब्लिक युटिलिटी वळवण्यात भूमी अभिलेख विभागाने नझुलच्या जागेवर गुंठेवारी करण्याचा उद्योग केल्याची चर्चा सुरू झाली आहे. इतक्यावरच ही चर्चा थांबली नसून येथे प्लॉट विक्री सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रस्ते छोटे करत त्यात प्लॉट पाडून विकले गेले. भूमी अभिलेख विभागाच्या मदतीने झालेल्या या घोटाळ्याचा तपास आवश्यक आहे. या सर्व घडामोडीत ज्या फ्लॅट धारकांनी कोट्यवधीचे फ्लॅट विकत घेतले त्यांचा बीपी वाढला असून जमीन सरकारी निघाल्यास चुकीच्या पद्धतीने गुंठेवारी केल्याचे आढळल्यास आपले काय अशी विचारणा सुरू झाली आहे. केवळ महापालिकेने चौकशी करून होणार नसून भूमी अभिलेख विभागाने किती गुंठेवारी प्रकरणे या भागात केली, किती फेरफार घेतले गेले, इंडस्ट्रीयल जागेचा वापर रहिवासी भागात कसा बदलला याचीही चौकशी गरजेची आहे. महापालिका, भूमी अभिलेख आणि उपजिल्हाधिकारी यांची या सर्व प्रकरणात चौकशी गरजेची आहे. अकोल्यात सुरू असलेल्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण म्हणजेच SIR मोहिमेदरम्यान अनेकांना अर्जच मिळाले नाहीत, तर जिल्ह्यातील सुमारे 16 लाख मतदारांपैकी आतापर्यंत केवळ 10% मतदारांचेच डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. ज्या भागांना आर्थिकदृष्ट्या मागास किंवा झोपडपट्टी म्हटले जाते तिथे मतदार नोंदणीसाठी नागरिकांची अक्षरशः चढाओढ सुरू आहे. पण दुसरीकडे स्वतःला सुशिक्षित, जागरूक आणि सक्षम समजणाऱ्या पांढरपेश वस्त्यांमध्ये मात्र या प्रक्रियेबाबत कमालीची उदासीनता दिसते आहे. धक्कादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील सुमारे 16 लाख मतदारांपैकी आतापर्यंत केवळ 10% मतदारांचेच डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणाऱ्या या वर्गात मतदार नोंदणीबाबत कमालीची उदासीनता आहे. अगदी स्थानिक नगरसेवक आणि राजकीय कार्यकर्तेही या भागात फारसे सक्रिय दिसत नसल्याने जागरूक नागरिकांमधून आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अकोला जिल्ह्यात एकूण 15,95,000 मतदार आहेत. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत 15,644 मतदारांपर्यंत अर्ज पोहोचले की नाही याविषयी मोठा प्रश्न विचारला जात आहे. 30 जूनपासून सुरू झालेली ही प्रक्रिया 29 जुलैपर्यंत चालणार आहे. त्यामुळे विहित मुदतीत हे काम पूर्ण करण्याचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे. पातूर शहरात प्रभाग क्रमांक 10 मध्ये निवडणूक आयोगाच्या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या कामाबाबत धक्कादायक प्रकार समोर असल्याचा आरोप होत आहे. नागरिकांच्या घरी जाऊन गणना पत्रक वितरित करण्याचे काम अधिकृत बूथ लेवल ऑफिसर यांनी स्वतःच करण्याऐवजी चक्क खासगी व्यक्तींना नियुक्त केल्याचा धक्कादायक प्रकार आढळला आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदार यादी संदर्भातील कामे अत्यंत गोपनीय आणि जबाबदारीची मानली जातात. अशा परिस्थितीत हे काम अनधिकृत किंवा खासगी व्यक्तींमार्फत करून घेतले जात असल्याचा आरोप अत्यंत गंभीर मानला जात आहे. नागरिकांची वैयक्तिक माहिती आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरही त्यामुळे प्रश्न उपस्थित होत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित BLO यांनी खरोखरच खासगी व्यक्तींमार्फत काम करून घेत आहे तसेच यासाठी कोणाची परवानगी होती याचा खुलासा करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या गंभीर प्रकरणाकडे पातूरचे तहसीलदार आणि संबंधित निवडणूक प्रशासन कोणती भूमिका घेणार, दोषींवर कारवाई होणार का याकडे आता संपूर्ण पातूर तालुक्याचे लक्ष लागले आहे. नियमांचे उल्लंघन झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. BLO यांनी स्वतःच घरोघरी जाऊन एन्युमरेशन फॉर्म देणे गरजेचे आहे. या संदर्भात जे व्हिडिओ टाकले आहेत त्याबाबत तात्काळ चौकशी करून संबंधित BLO यांच्यावर उचित कारवाई करण्यात येईल असा इशारा तहसीलदारांनी दिला. वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांना बोगस बियाणे दिल्याने ते उगवलंच नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी जिल्ह्यातील 35 शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली असून बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यात यंदा झालेल्या पावसानंतर खरीप हंगामातील सुमारे 90% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या. मात्र पेरणी संपताच आता अनेक शेतकऱ्यांसमोर बोगस बियाणांचा प्रश्न उभा राहिला आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पेरणीनंतरही सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
उगवण न झाल्यामुळे अनेकांना दुबार पेरणी करावी लागली असून त्यासाठी पुन्हा बियाणे, खत, मशागत आणि मजुरीचा अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. आधीच शेतीचा खर्च वाढलेला असताना या संकटांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या प्रकरणी जिल्ह्यातील जवळपास 35 शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. कृषी विभागाकडून संबंधित तक्रारींची पडताळणी सुरू असून बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान वेळ निघून जाऊ नये म्हणून अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चाने दुबार पेरणी केली आहे. बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. जिल्ह्यात बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने अखेर मोठी आणि कठोर कारवाई केली आहे. अकोल्यातील 2 वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांतर्गत 2 बोगस बियाणे कंपन्यांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अकोला जिल्हा परिषदेतील मोहीम अधिकारी तथा बियाणे निरीक्षक महेंद्र अच्युतराव सालके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एच बूस्टर प्लांट जेनेटिक्स कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांच्या उगवणीत गंभीर दोष आढळले आहेत. जिल्ह्यातील 7 तालुक्यातून तब्बल 191 शेतकऱ्यांनी या बियाण्यांबाबत तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर कृषी विभागाने घेतलेले 13 बियाणे नमुने प्रयोगशाळेत अप्रमाणित म्हणजेच नापास आढळले. विशेष म्हणजे बियाण्यांच्या पिशव्यांवर बेस्ट क्वालिटी गॅरंटी आणि 100% समाधान असा दिशाभूल करणारा दावा करून शेतकऱ्यांना फसवण्यात आले. या प्रकरणी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सतीश कुमार दांडगे यांच्या फिर्यादीवरून MIDC पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दुसरीकडे रवी सीड्स रिसर्च या कंपनीविरोधातही जिल्हाभरातून 310 शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीची पडताळणी करताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कंपनीने बियाण्यांच्या पिशवीवर बियाणे अस्सल सोन्याचे नाणे असा अत्यंत दिशाभूल करणारा दावा केला होता. हा दावा बियाणे नियमांचे थेट उल्लंघन करणारा आहे. 1 महिन्याच्या कालावधीत हे बियाणे विकून शेतकऱ्यांची मोठी फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. रिसोड तालुक्यातील नावली ते धोडप शेत रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. शेतीच्या कामासाठी या रस्त्याचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर झाल्याने प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तातडीने शेतरस्ता दुरुस्त करावा अशी मागणी होत आहे. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील नावली ते धोडप शेत रस्त्याची दुरवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. अलीकडे झालेल्या पावसानंतर या शेत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. या पाणंद रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी वारंवार करूनही अद्याप काम करण्यात आलेले नसल्याचा आरोप शेतकरी करत आहे. खरीप हंगामातील पेरणी आणि इतर शेतीच्या कामांसाठी या रस्त्याचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पेरणीसाठी शेतात गेलेले ट्रॅक्टर चिखलात अडकल्याने ते बाहेर काढण्यासाठी दुसरे ट्रॅक्टर घेऊन जावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा अतिरिक्त खर्च होत असून शेतीची कामेही खोळंबली आहेत. पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर होत असल्याने प्रशासनाने तातडीने नावली ते धोडप शेत रस्त्याची दुरुस्ती करून शेतकऱ्यांची गैरसोय दूर करावी अशी मागणी परिसरातून शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. वाशिमच्या अनसिंग येथील धोकादायक अवस्थेत वाकलेला विजेचा खांब अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. यामुळे जिवंत विद्युत तारा रस्त्यावर आल्या, परंतु सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ज्या घरांवर खांब कोसळले त्या घराचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. वाशिम जिल्ह्यातील अनसिंग येथील इंदिरा आवास परिसरात महावितरणाच्या दुर्लक्षामुळे मोठा अनर्थ थोडक्यात टळला. धोकादायक अवस्थेत वाकलेला वीज खांब अचानक कोसळला. जिवंत विद्युत तारा रस्त्यावर आल्या असताना सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. विशेष म्हणजे हा खांब धोकादायक असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी यापूर्वीच महावितरणला लेखी तक्रारीद्वारे दिली होती. पावसाळ्यात हा खांब कधीही कोसळू शकतो असा इशाराही नागरिकांनी दिला होता. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. अखेर खांब कोसळल्यानंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असली तरी भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी धोकादायक वीज खांबांची तातडीने पाहणी करून त्यांची दुरुस्ती किंवा बदली करावी अशी मागणी आता परिसरातील नागरिकांमधून होत आहे. पातूर शहरात उपचाराच्या नावाखाली एका 29 वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार केल्याची आणि त्यानंतर तिला व तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पातूर पोलिसांनी एका मौलानाविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अकोला येथील रहिवासी असलेल्या 29 वर्षीय विवाहित महिलेच्या तक्रारीवरून मुजीब मौलाना राहणार महरबा कॉलनी
मच्छी मार्केट पातूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या मुलीला रात्री झोपेत वारंवार बडबडण्याची समस्या होती. नातेवाईकांच्या सल्ल्यावरून ती आपल्या मुलीला उपचारासाठी आरोपीकडे घेऊन गेली होती. आरोपी आहे की त्याचवेळी आरोपीने पीडितेलाही उपचाराची गरज असल्याचे सांगून तिचा विश्वास संपादन केला आणि उपचाराच्या बहाण्याने तिच्यासोबत अश्लील चाळे केले. आरोपीवर विश्वास असल्यामुळे आणि उपचार सुरू असल्यामुळे पीडितेने सुरुवातीला याबद्दल कोणालाही काही सांगितले नाही. याचाच फायदा घेऊन आरोपीने तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपीने पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला गंभीर परिणाम भोगण्याची व जीवे मारण्याची धमकी दिली. याच धक्क्यांमुळे पोलिसात तक्रार दाखल करण्यात उशीर झाला. पीडितेने सर्वप्रथम बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र हे घटनास्थळ पातूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत नसल्याने हा गुन्हा पातूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पीडितेच्याच बाबाच्या आधारे पातूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. नवसारी चौकात झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील आरोपींना अमरावती शहर गुन्हे शाखेने अत्यंत धाडसी कारवाई करत काही तासातच ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींपैकी एक आरोपी हा नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या खळबळजनक फायरिंग प्रकरणातील मुख्य फरार आरोपी आहे. अमरावती शहरातील नवसारी चौकात ट्रान्सपोर्ट व्यावसायिक नितेश रमेशराव तायवाडे हे नवसारी चौकातील अप्पाच्या कॅन्टीनवर चहा पिण्यासाठी गेले होते. तिथं आलेल्या 2 गुंडांनी जुन्या वादावरून तायवाडे यांना बेदम मारहाण करायला सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता एका आरोपीने धारदार शस्त्राने तायवाडे यांच्या कमरेखाली गंभीर वार करून त्यांना जखमी केले आणि घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून अमरावतीच्या गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचला आणि आरोपींचा थरारक पाठलाग करून काही तासातच त्यांना ताब्यात घेतले. सय्यद सोहेल उर्फ फज्जू सय्यद गफार वय 28 वर्ष राहणार अन्सार नगर आणि अब्दुल जरीफ उर्फ शाहरुख अब्दुल शरीफ वय 32 वर्ष राहणार रतनगंज गवडीपुरा हे दोघे आरोपी आहे. ही धडक कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, उपायुक्त यशवंत सोळंके, प्रांजली सोनावणे, सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास पुणकर आणि निलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे, दशरथ आडे आणि त्यांच्या संपूर्ण पथकाने केली आहे. शहरातील ओळख आणि अकोलेकरांच्या अभिमानाचे केंद्र असलेला टॉवर चौक सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. ज्या चौकाच्या सौंदर्यीकरणाचे कौतुक अकोलेकर मोठ्या अभिमानाने करत होते, त्याच जागेचे आता प्रशासकीय अनास्थेमुळे विद्रुपीकरण झाले आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च करून उभारलेल्या सौंदर्यस्थळाची झालेली दुर्दशा पाहून सुजाण अकोलेकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. टॉवर चौकात एक अतिशय सुंदर आणि जिवंत वाटणारे शिल्प उभारण्यात आलेले आहे, ज्यामध्ये एक माता आपल्या चिमुरड्या मुलीला खेळवताना दिसते. चौकातून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक अकोलेकरांचे पाऊल हे दृश्य पाहून क्षणभर थबकायचे. या शिल्पाच्या सुरक्षेसाठी आणि सौंदर्यात भर घालण्यासाठी भोवती चकचकीत स्टीलचे पाईप्स लावण्यात आले होते. परंतु गेल्या काही दिवसात चोरट्यांनी या सुरक्षेच्या स्टील पाईपवर डल्ला मारला आहे. धक्कादायक बाब म्हणजे शहराच्या अगदी मध्यवर्ती आणि गजबजलेल्या भागात ही चोरी झाली असून महानगरपालिका प्रशासनाला अद्याप याचा सुगावा लागलेला नाही. चौकाचौकांचे सौंदर्यीकरण करण्यासाठी अकोलेकरांच्या करातून गोळा झालेला हजारो रुपयांचा निधी खर्च केला जातो, पण त्याची देखभाल करता येत नसेल तर हा खर्च करायचा कशासाठी, असा थेट सवाल आता स्थानिक नागरिक विचारत आहे. केवळ टॉवर चौकच नाही तर शहरातील इतर मुख्य चौकांचीही अवस्था बिकट झाली आहे. कुठे कचऱ्याचे साम्राज्य आहे तर कुठे देखभाली अभावी रंग उडाला आहे. सौंदर्यीकरणाच्या नावाखाली अकोलेकरांना तात्पुरती स्वप्ने दाखवायची आणि नंतर त्या वास्तू वाऱ्यावर सोडून द्यायच्या, ही मनपाची जुनीच पद्धत ठरते आहे. आता तरी मनपा प्रशासन जागे होऊन या विद्रुपीकरणावर कारवाई करणार की टॉवर चौकाचे हे विदारक चित्र असेच राहणार, याकडे संपूर्ण अकोल्याचे लक्ष लागले आहे. अकोला पाटबंधारे विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील प्रमुख जल प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात अत्यंत संथ गतीने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात धरण क्षेत्रात पावसाची नोंद झालेली नसली तरी या हंगामातील आतापर्यंतच्या पावसामुळे धरणामधील जलसाठा काही प्रमाणात वाढला आहे. अकोलेकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पात 16 दशलक्ष घनमीटर इतका जलसाठा आहे. तो धरणाच्या साठवणीच्या 18% इतका आहे. तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पात उपयुक्त साठा 34 दशलक्ष घनमीटर आहे.
तो धरणाच्या साठवण क्षमतेच्या 41% इतका आहे. पातूरच्या मोरणा प्रकल्पात 18 दशलक्ष घनमीटर जलसाठा आहे. पातूरच्याच निर्गुणा प्रकल्पात 5.37 दशलक्ष घनमीटर जलसाठा आहे. मूर्तिजापूरच्या उमा प्रकल्पात नगण्य जलसाठा आहे. तर जिल्ह्यातील दगडपारवा धरणात 4 दशलक्ष घनमीटर जलसाठा आहे. जुलै महिना अर्धा संपत आला असतानाही काटेपूर्णा, निर्गुणा आणि उमा या प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची टक्केवारी अत्यंत कमी असल्याने येत्या काळात जिल्ह्यात दमदार पावसाची अत्यंत गरज आहे. धरण क्षेत्रात पुन्हा मोठा पाऊस न झाल्यास पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. अकोलेकरांच्या डोळ्यात आणि आधुनिक गाड्यांवर धूळच धूळ. रस्ते स्वच्छतेचा ठेकेदार गायब. महापालिकेत सुरू तरी काय? छोट्या केमिस्टवर कारवाईचा धडाका. मोठ्या होलसेल्सला मात्र अभय. कमिशनखोर डॉक्टरांवर FDA करणार का कारवाई? SSG भूखंड घोटाळ्याने स्थानिकांमध्ये वाढला रोष. भूमी अभिलेख विभागाच्या आशीर्वादाने कितीदा झाला फेरफार. मतदार यादीचे नवनीकरण थंड बस्त्यात. 16 लाखांपैकी केवळ 1.5 लाखांच्या मतदारांचे डिजिटलायझेशन. पातूरमध्ये निवडणूक आयोगाच्या कामात मोठा निष्काळजीपणा. शासकीय कामाचे अधिकार खासगी व्यक्तींच्या हाती कसे? बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. ट्रेंडिंग आणि लेटेस्ट बातम्यांसाठी RRCच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC न्यूजचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.